मुंबईतल्या वरळी डोम इथे जाऊयात. शोकसभेमध्ये जयंत पाटील बोलतायत. कुठून सुरू करू आणि कुठं थांबू, एवढ्या अनंत आठवणी तुम्हा आम्हा सर्वांच्या मनात आहेत. हिंदीमध्ये एक गाणं आहे सुप्रसिद्ध, दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम हमें इनाम दिया है. गेले जवळपास 38 वर्ष आम्ही एकत्रित काम केलं. क्लासमेट म्हटलं की 10-12 वर्षाची साथ असते, पण मला आठवते 1991 पासून आम्ही विधानसभेच्या एका वर्गात जवळपास शेजारी शेजारी बसायचो. 1914 पासून तर शेजारी बसण्याचे प्रसंग अनेक आले. अनेक पैलू दादांचे आम्ही सगळ्यांनी जवळून पाहिले. माझ्याकडे तर प्रचंड आठवणी आहेत. खुल्या मनाचा, दिलदार मनाचा आणि विरोध करायचा असेल तर ठामपणाने करणारा नेता म्हणून आम्ही अजितदादांना अनुभवलं. राजकारणामध्ये गोड बोलावं लागतं, सर्वांना सांभाळून घ्यावं लागतं, असं मी त्यांना नेहमी सांगायचो. ते म्हणायचे गोड बोलायला मला जमत नाही, ते तुमचा मार्ग आहे, मी जे आहे तेच सांगणार. मी एखाद्या मिटिंगच्या आधी सांगितलं की हे आता अमक्या अमक्या जिल्ह्यातले अमक्या अमक्या तालुक्यातले येत आहेत, थोडं शांतीनं घेऊ आणि नंतर आपण हँडल करू. मला सांगायचं आत्ताच सांगणार मी. एवढा ठामपणा मी महाराष्ट्रातल्या देशातल्या कुठल्याही नेत्यामध्ये आजपर्यंत बघितला नाही. जे असेल ते समोर आणि रोखठोक. आणि म्हणून अजितदादांना दादांच्या बद्दल एक घोषणा असायची, मी मगाशी सांगितलं, एकच वादा अजितदादा. आणि ते खरंच होतं की महाराष्ट्रातल्या सगळीकडे आम्ही जिथं जिथं त्यांच्यावर गेलो, जनतेला ही खात्री असायची आणि म्हणून जनताच घोषणा द्यायची, एकच वादा अजितदादा. अनेक आठवणी त्यांच्या मी आपणाला सांगू शकेन, अनेक मान्यवर बोलणार आहेत, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की अजितदादांचं एक स्वप्न होतं, महाराष्ट्र घडवण्याचं होतं, महाराष्ट्रातलं राजकारण घडवण्याचं होतं. आणि त्यासाठी हळूहळू पुन्हा मैदान तयार करावं, हळूहळू संघटना आणखीन जोरदारपणाने वाढवावी आणि एकसंघपणाने या मैदानात अधिक ताकदीनं काम करावं, हे दादांचं स्वप्न होतं. आणि हे स्वप्न पाहत असतानाच नियतीने मोठा घात केला. मी दादांना फार जवळून पाहिलं अलीकडच्या काळात. प्रचंड महत्वाकांक्षी आणि कुठल्याही आव्हानाला तोंड देण्याची मानसिकता असणारे दादा मी फार जवळून बघितले. आणि म्हणून आज मला म्हणावं लागतंय की प्रचंड मोठ्या महत्वाकांक्षेची राख रांगोळी त्या अपघाताने झाली. आज अजित पर्वाचा अस्त झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरं म्हणजे वाऱ्यासारखा महाराष्ट्रभर फिरणारा दादा एका क्षणात शांत कसा झाला, हे आजही महाराष्ट्राला कोडं आहे. अजितदादांना टापटीप आवडायची, पण व्यक्तिगत संबंध अजितदादा फार सुरेख सांभाळायचे. अनेक असे प्रसंग आहेत की ज्या प्रसंगातून मी पक्षाचा अध्यक्ष होतो,
त्यावेळी असे अनेक प्रसंग आहेत की एखाद्या मतदारसंघातल्या एखादी गोष्ट करायची असेल तरी दादांचा फोन यायचा, आपल्याला हेच केलं पाहिजे, हे स्पष्ट मतभेद झाले तरी मला हेच वाटतं असं सांगून फोन ठेवायचे. त्यामुळे स्वतःचं मत मांडायला दादा कधी कचरले नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.